नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आणखीन या नवीन भागात। तर मित्रांनो, मी आता कुठे आहे हा नजारा तुम्ही सुद्धा बघा आणि एन्जॉय करा आजचा व्हिडिओ। पाहिलत ना, आपण आहोत कोकणात। आपण गेल्या भागातच कोकणात आलोय आणि गेल्या भागात आपण श्री भैरी भवानी मातेचं मंदिर आणि देवीचं दर्शन घेतलेलं आहे। तर खूप सुंदर वाटला, खूप छान असा अनुभव होता माझा। आणि आता आपण आणखीन इथे असलेल्या तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहोत। तसं पाहायला गेलं तर आमची कोकणाची ट्रिप एवढी मोठी नाही आहे। आज आमचा शेवटचा दिवस आहे। पाहूया आजच्या दिवसात आम्हाला इथे काय काय पाहायला मिळते ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन। तर मी जिथून स्वागत करतोय मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपण जाणार आहोत आता श्री कुणकेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी आणि तिथपर्यंतचा आमचा प्रवास होणार आहे आणि त्या दरम्यानचा जो काही अनुभव आहे तो तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर चला जाऊया आपण कोकणाची सफर करायला। तर मंडळी आता आम्ही पोचलो इथे श्री चौंडेश्वरी मातेच्या मंदिरात आणि हे मंदिर पहा किती सुंदर आणि निसर्गरम्य अशा वातावरणात असलेले मंदिर खूप छान आहे आणि खूप शांतता इथे आपल्याला मिळते आणि अशा प्रकारे असा हा मंदिराचा व्ह्यू आपण पाहतोय। तर छान वाटतं। तुम्ही सुद्धा श्री देवी चौंडेश्वरी मातेच्या दर्शनाला जरूर या। आणि
ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मीठमुंबरी हा समुद्र अतिशय छान सुखद अनुभव देणारा स्वच्छ किनारा आहे. कुणकेश्वर मंदिरापासून जवळ असलेला या समुद्र किनाऱ्यावर खूप पर्यटक असतात. त्यामुळे या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे ही निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती ठरते. या समुद्र किनाऱ्यावर चमकणारी मऊ वाळू आणि निळासार समुद्रासह मोकळे आकाश नयनरम्य आहे. यापासून जवळ असलेला तारामुंबरी समुद्र किनाराही पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे. इथे आलो असताना आम्हाला एक हे भलं मोठं वारूळ पाहायला मिळालं. हे पहा कशा प्रकारे हे वारूळ आपल्याला इथे पाहायला मिळते. या रस्त्याच्या लागतच हे वारूळ आपल्याला पाहायला मिळते आणि हाच रस्ता आहे जेथून आपण देवगड ते कुणकेश्वर महादेवांच्या मंदिरापर्यंत जाऊ शकता. तर ही पहा आमची फॅमिली जेवण्यासाठी इथे आम्ही थांबलो होतो. तर मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कोकण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कुणकेश्वर महादेवांच्या या देवस्थानात. तर पोचलो आहे आपण कुणकेश्वर येथे. तर हे आहे श्री कुणकेश्वर महादेवांचं मंदिर जिथे आपण आता पोचलो आहे. अति सुंदर असं हे मंदिर आहे आणि हा परिसरसुद्धा खूप छान आहे. कणेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. देवावरूनच गावाचे नावसुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले. भारतातील कुणकेश्वर हे महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेलं एक गाव आहे. ते देवगड गावाच्या दक्षिणेस 20 किलोमीटरवर आहे. कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ आहे. कुणकेश्वरला दक्षिण कोकणाची काशी म्हटले जाते. हे मंदिर 11व्या शतकात बांधले गेले असावे असेही सांगितले जाते. छत्रपती शिवरायांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर हे श्री शिवलिंगाच्या स्वरूपात इथे विराजमान आहेत. दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने 3 दिवसाची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ परिसरात मोठी जत्राही भरते. त्यावेळेस या ठिकाणी अनेक भाविक देवाच्या दर्शनाला आणि यात्रेत सहभागी होण्यासाठी दूरदूरून इथे येत असतात. आणि या मंदिराच्या शेजारी आहे तो म्हणजे अरबी सागर. इतका भव्य सागर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. दर्यासागर ज्याच्या फेसाळ लाटासुद्धा आपल्याला इथे अनुभवायला मिळतात. मंदिरात मित्रांनो कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण काही तिथे शूट करणार नाहीत, परंतु या मंदिराची भव्यता आज आपण पाहणार आहोत. कसं आहे मंदिर हे आपण आज जाणून घेणार आहोत.
तेंची आतां पळय मदलीं कामां पडल्यार मिलत तशी तेंची मदलीं कामां पडल्यार फायनली आपण श्री कुणकेश्वर महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे। आजचा भाग हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला आजचा हा भाग हे नक्की कळवा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर हळूहळू आपलं परिवार हे वाढत चाललेलं आहे, अजून वाढू द्या तुमच्या कृपेने। तर मंडळी आजच्या पुरता इथेच थांबतोय, भेटूया नवीन भागात नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मी जितू तुम्हा सर्वांची रजा घेतोय। बाय।